नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलची थीम काय तर बदलणाऱ्या महाराष्ट्राचं रूप तुम्हाला NDTVवरती दिसतं. जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातले जे 5 मोठे प्रयोग आम्ही तुम्हाला दाखवले. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ना, ते असं ठिकाण आहे की पुणे किती बदललं आहे ह्याची फक्त तुम्हाला झलक तुमच्या कल्पनेचे किती बाहेर आहे ते लक्षात येईल. मी कुठे उभा आहे ते तर तुम्ही बघितलं. ह्या ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या चारही बाजूला ह्या ज्या सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत ते तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसतील. हे आरक्षित असलेल्या आपल्या वन विभागाची जमीन आहे. हिरवीगार अशी हिरवळ आणि काहीसं पर्वतीसारखा फील यावा असा हा सगळा भूभाग. पुण्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या टाउनशिप आहेत त्या तुम्हाला चारही बाजूनं मी इथून फिरायला लागलो की ते दिसेल. पण मी जिथे उभा आहे हे जगातलं एक असं ठिकाण आहे. सो वैष्णवी राजपूतकडनंच मी ते जाणून घेईन. वैष्णवी, तुझं एकतर NDTVमध्ये स्वागत आहे. थँक्यू. मी जेव्हा म्हणतो की जगातला हा सर्वात मोठा टेरेस आहे, हो हे बरोबर आहे? हो बरोबर आहे. किती मोठा आहे हा? ऑलमोस्ट 2.8 एकरचा प्रोजेक्ट टेरेस आहे, सगळ्यात मोठा. कारण का असं म्हणतात की 2.5 एकर्समध्ये मरीन बे होतं जे सगळ्यात मोठं होतं पहिले, पण आता आपण त्याच्याहूनही मोठं आहे. ऑलमोस्ट 3 एकर्समध्ये म्हणू शकता तुम्ही स्प्रेड आहे. कारण का आपल्याकडे 6 टावर्स आहेत आणि त्या 6ही टावर्सला आपण जॉईन करून एक खूप मोठं टेरेस बनवलंय. जबरदस्त. त्याचा व्ह्यूज इतका छान दिसतोय. डेफिनेटली. तू इथे आली की तू पुणेकरच आहेस, त्यामुळे तुला इथे आल्यानंतर काय काय दिसतं? सगळंच दिसतं. आमेनॉरा पण दिसतं इथून. मग सह्याद्री हिल्स आपल्याला अशा खूप कमी जागेवरनं दिसतं. अंटिल अँड अनलेस तुम्ही कुठल्याही अशा भागात आहात जिथे इट इज नियर बाय टू द हिल्स. त्याच्या व्यतिरिक्त मला इथून आमेनॉरा दिसतंय, मला सालुंके विहार वानवरी दिसतंय, इनफॅक्ट मला उंदरी साईड पण दिसतंय. सो असं कुठे डेफिनेटली. मला सांग, या 3 एकरच्या एवढ्या मोठ्या रूफटॉप टॉवर वरती काय काय अम्युनिटीज आहेत? डाव्या बाजूला माझ्या दिसलं काहीतरी. हो, इकडे आपण एकदम स्टार्टिंगला एक ओपन स्काय बार डेक दिलंय. सो बेसिकली इट इज अ प्लेस वेअर यू कॅन सी द सनराईज अँड द सनसेट. सगळ्यात मोठी गोष्ट. त्याच्याबरोबर आपण एक असा डेक दिलाय जिथे तुम्ही तुमचे पार्टीज कंडक्ट करू शकता. सो त्यामुळे आता जसं एवढे सारे रेसिडेंट्स आहेत त्यांना फंक्शन्स कंडक्ट करायचे आहेत. सो तिथे खूप छान अकोमोडेशन होऊन यू कॅन कंडक्ट ऑल युअर पार्टीज. ग्रेट. हे दिस इज गोइंग टू बी अ रेस्टॉरंट स्पेस. सो आपले जेवढे पण रेसिडेंट्स आहेत त्यांना इन हाऊसच एक रेस्टॉरंट कम कॅफे भेटेल जिथे त्यांच्या गेस्टला पण इथे सर्व करू शकतात. वा. सो तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही. आणि इतकी छान हवा येते वैष्णवी. अर्थात इतक्या मोठ्या उंचीवरती. हे साधारण हाईट किती असावी, काही अंदाज बांधता येतो? इट्स ऑलमोस्ट 200 feet अप. द बिल्डिंग इज ऑलमोस्ट दॅट हाय. तशी ती उंच ठिकाणावरतीच उभारलेली टॉवर. एक हिल होतं हे पहिले, राईट. त्याच्यावर आहे, तर अजून खूप वरती आहे ते. पुणे किती बदलते बघितलं तुम्ही. बाय द वे, इथे किती इन्व्हेंटरीज आहेत, म्हणजे किती फ्लॅट्स आहेत, अपार्टमेंट्स? आता सध्यामध्ये आम्ही जर बघायला गेलो तर दर टावर मध्ये आम्ही 68 युनिट्स दिलेत. प्रत्येक एका टॉवर मध्ये 68 तुझे अपार्टमेंट्स. येस. आणि आता A to E मध्ये जर बघायला गेलं तर अप्रॉक्स 340 युनिट्स आहेत. 340 इन्व्हेंटरीज आहेत त्याच्यामध्ये. ही गार्डन आहे? हो, हे गार्डन आहे. अँड दिस इज ऑल नॅचरल ग्रास. हा, मी तुला तेच सो वॉकिंग करण्यासाठी खूप फ्रेश तुम्हाला फील्स देईल. आणि हे सो बेसिकली हे 10,000 स्क्वेअर फीटचं किड्स प्लेइंग एरिया आहे. इथे तुम्ही जर बघाल तर तुम्हाला झिप लाईन दिलंय. खूप काही असे प्लेइंग ऍक्टिव्हिटीज आहेत जे तुम्हाला इंटरनॅशनली जास्त भेटतात. सो ते सगळे आपण इथे आणलेत. राईट. आणि ही तुझी ईस्ट साइड आहे या टॉवर? येस. सो इथून तुम्हाला पूर्ण सनराईज दिसतं सकाळी. आणि इथून जर तुम्ही बघाल तर तुम्हाला आमेनॉरा पण दिसतंय. जॉयविल आहे तिकडे, आमेनॉरा आहे, सोलापूर नॅशनल हायवे आहे. डेफिनेटली. हे आनंदवन आहे. हे येस. ज्याला आपण पुण्याची स्कायलाईन म्हणतो ती सगळी स्कायलाईन तुला ऑलमोस्ट याच्यापेक्षा मोठी बिल्डिंग नसावी आता. काय आहेत काही? आहेत 1-2, पण ते त्यांच्या हिशोबाने वेगळे आहेत. दिस हॅज इट्स ओन युनिकनेस म्हणू शकता तुम्ही. एक युनिकनेस मला तू हेही सांग, इथे सुपर बिल्टअप किती आणि बिल्टअप किती? आपण कापिट आणि बिल्टअप वर बोलतो. सो जर तुमचं जे पण कापिट आहे त्याच्यावर तुम्ही 40% लोडिंग देऊन आपण तुमचा सेलेबल एरिया येतो. राईट. आणि साधारणपणे इथली अपार्टमेंट इनिशियली जेव्हा ओपनिंग झाली तेव्हा काय कॉस्ट होती आणि आता काय कॉस्ट आहे?
तेव्हा डेफिनेटली खूप कमी असणार. कमी असणार. पण आता अप्रिसिएशन या एरियामध्ये एवढं वाढलंय, आपला प्रोजेक्ट एवढा ग्रँड आहे, सो त्यामुळे आता अप्रिसिएशन बरंच वाढलंय. सो डेफिनेटली देयर इज अ मग आता डिफरन्स. साधारणपणे काय कॉस्ट आहे जाता इथे? दर एक इन्व्हेंटरीचा वेगळा कॉस्ट आहे, कारण का काय आहे की आपण कार्पेट्स वेगळे दिलेत. दर टावर मध्ये त्यांचे कार्पेट्स वेगळे, इन्व्हेंटरी वेगळी दिले, जसं 3 BHK 3 4 BHK ला काय BHK. साधारणपणे जर बघायला गेलं तर ऑलमोस्ट 2.8 to 3 मध्ये तुम्ही पकडू शकता. CR. 4 BHK 4 BHK गोज अ लिटल हायर डेफिनेटली, कारण का त्याच्यामध्ये पण आपण कार्पेट्स मध्ये डिफरन्स दिले. राईट. सो इथे 2 BHK तर असणं नाहीच आहे. 2 नाही आहे. BHK राईट. सो याचा 3 BHK चा किती कार्पेट आहे आणि 4 BHK चा किती कार्पेट आहे? सगळ्यात मोठा 3 BHK चा कार्पेट सांगायला गेलं तर 2266 हा आपण कार्पेट दिलेला आहे. तो आता पर्यंत तुम्हाला एवढा मोठा 3 BHK मध्ये कार्पेट मिळणं खूप डिफिकल्ट आहे. बट ॲज वी आर अ लक्झरी सेगमेंट, सो आपण 3 BHK पण एक लॅविश 3 मला BHK दिलाय. सांग, तू बहुतेक प्रोजेक्ट बऱ्यापैकी पुढे आल्यानंतर तू जॉईन झालीस, तू पुणेकरच आहेस. हो. कधी असं वाटलं होतं की एवढा मोठा लक्झरियस कस्टमर पुण्यात पण असावा की जो अशा, कारण बुकिंग तर ऑलमोस्ट डन आहे, 1 आणि 2 टॉवर तर तुझे गेलेले आहेत. एक्झॅक्ट 3 टावर तुम्ही म्हणू शकता ऑलमोस्ट गेलेत. हो म्हणजे 68 एवढे पुणेकरांनी घेतलेले आहेत. हो घेतलेत. आणि असा प्रोजेक्ट नक्कीच नव्हता विचार केला, कारण का ही साइड ऑफ द सिटी पहिले फक्त डोंगर होतं. जेव्हा आम्ही लहानपणी यायचो तेव्हा एवढं कधी वाटलंच नव्हतं की इथे एवढं डेव्हलपमेंट होईल. पण आता बरंच डेव्हलप झालंय आणि मी माझ्या घरच्यांना पण सांगते की मी जिथे काम करते तसा प्रोजेक्ट आपण आतापर्यंत बघितलाच नसेल. कळलं तुम्हाला की NDTV वरती तुम्ही काय बघत आहात, पुणे किती बदललंय आणि त्या बदललेल्या पुण्यामध्ये आपण जगातल्या सर्वात मोठ्या रूफटॉप टॉवरवरती आहोत. आणि ही काय क्रिकेटची? हो, हे क्रिकेट टॉफ आहे. सो इथे किड्स इवन त्यांचे पेरेंट्स दे कम अँड प्ले क्रिकेट, दे कॅन प्ले एन्जॉय फुटबॉल, खूप सारे ऍक्टिव्हिटीज ते इथे करू शकतात. राईट. या प्रोजेक्टच्या डिझाईन बद्दल तुला माहिती आहे, ही डिझाईन कोणी केलेली आहे? So basically, actually, we have architects here. Okay. So the head is Mr. Kuldeep Shirawat, who heads the design department basically. राईट. आणि हा जॉईंट व्हेंचर मधला प्रोजेक्ट आहे, 2 कंपनी मिळून हो. केलेला. एक ट्रायबका आणि एक Acropolis. राईट. आणि पलीकडे इंटरनॅशनल लेवलचा स्विमिंग. Yes, it's almost half Olympic size swimming pool. आपल्या इकडे जाता येतं? नाही, आपल्याला तिथून जावं लागेल. ही ओपन जिम आहे. ही ओपन जिम आहे आणि आपल्याकडे इंडोर जिम सुद्धा आहे. ही इंडोर जिम आहे, ही ओपन जिम आहे. आणि कुठे आहोत आपण? तर जगातल्या सर्वात मोठ्या टेरेसवरती. येस. आणि मला वाटतं सिंगापूर मधला ह्याच्या पूर्वीचा टेरेसचा स्पेस जास्त मोठा होता. 3 एकर म्हणजे किती स्क्वेअर फीट झालं, काय अंदाज आहे? थोडं डिफिकल्ट आहे सांगायला, बट बरंच मोठे, कारण पण का हा तो वॉकिंग अगदी तुझी किती मिनिटाची वॉकिंग होते वगैरे असं कधी? हा ऑलमोस्ट आता आपण जो वॉकिंग ट्रॅक बनवतोय, बी पासून आपण एक वॉकिंग ट्रॅक सुरू केलाय जो ई पर्यंत स्ट्रेच होणार आहे. तर तो ऑलमोस्ट 1 किलोमीटर राऊंड आहे, तुम्ही म्हणू शकता आरामात. बघा. आणि मी तेच म्हणतोय तुम्हाला की आपण ज्या महाराष्ट्रात की जिथे 55% आता शहरीकरण झालेलं आहे, त्या महाराष्ट्रातल्या ह्या बदलांना टिपायला हवं. महाराष्ट्रातला असा समाज पण आहे. बाय द वे, हे बायर्स खरेदीदार कोण आहेत इथे प्रामुख्यानं? वेगळे वेगळे आहेत. जसं की तुम्ही म्हणू शकता बिझनेस salary- ओनर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत आपल्याकडे, ऑल सॉर्ट ऑफ. असं काही म्हणू नाही शकत की स्पेसिफिक सॉर्ट ऑफ क्राऊड आहे, बट आपल्याकडे वेगळे वेगळे बायर्स आहेत. आणि खूप साऱ्या रेसिडेंटसाठी हे सेटलमेंट होम सुद्धा आहे. हो. येस, वी हॅव पीपल हू मूव्ड इन फ्रॉम अदर सिटीज लाईक बँगलोर, दिल्ली, तिथून ते पुण्याला आले आणि बिकॉज ऑफ द हे इंटरनॅशनल ऑलिम्पिक हेच का? हो. येस, हे हाफ ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आहे, ज्याला इन्फिनिटी पूल म्हणू शकता तुम्ही. आणि द आर्क ना, येस, हे ते नाव. पुन्हा एकदा पुण्याचा असा टॉप अँगलवरचा व्ह्यू बघा बरं तुम्ही. मला नाही वाटत की अलीकडे मुख्य माध्यमं, विशेषतः प्रादेशिक पातळीवरची मुख्य माध्यमं की जी व्यापारविषयक बातम्या कव्हर करत नाहीत, त्यांच्याशिवाय कोणी अशा पद्धतीचा प्रयत्न केला असेल. तो का गरजेचा आहे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो. इट्स नॉट अ PR. हा ह्या प्रोजेक्टचा PR नाही आहे, ह्या प्रोजेक्टचं प्रमोशन नाही आहे. आपलं शहर किती बदललं आहे, आपला महाराष्ट्र किती बदलला आहे. जर हाफ जायचं हा स्विमिंग पूल असेल आणि पलीकडे जो आहे तो
तो कशासाठी देतात? तो टॉडलर्स पूल आहे छोटा. छोट्या बाळांसाठीचा. ग्रेट. सो तू असं म्हणत होती की सेटलर म्हणजे दुसरं शहर सोडून इकडे आलेली पण डेफिनेटली आपल्याकडे बरेच लोक आहेत राईट, जे इथे सेटलमेंट होम साठी पण आले आहेत. मस्त. जेव्हा ओपनिंग झाली प्रोजेक्टची किती दिवसामध्ये बुकिंग ऑलमोस्ट फुल झाली? तेव्हा जेव्हा चालू झालं तर त्यांनी स्टँडर्ड मध्ये बरेच लोक जे इथे राहतात त्यांनी बुकिंग करायला सुरुवात केली होती. मग जसं जसं टावर येत आलं तसं तसं डिमांड वाढत गेलं आणि आता यू कॅन सी इट्स ऑलमोस्ट आपले 2 टावर्स मध्ये तर ऑलरेडी रेसिडेंट्स आलेले आहेत राहायला. हे केव्हा पोझिशन दिलं त्यांना? पहिलं पोझिशन इफ आय एम नॉट रॉंग 2022-23 मध्ये त्यांनी दिलं. गेल्याच वर्षी दिलेलं आहे. आणि आता हा प्रोजेक्ट फायनल केव्हा होणार आहे? हा आपला लास्ट टावर येतोय जो आपण आता जून मध्ये लॉन्च केलाय. तर तो साधारण आम्ही एक्सपेक्ट करतोय की तो 2027-28 मध्ये रेडी व्हावा. ही मागे ईस्ट आहे आणि हे वेस्ट, हे वेस्ट आहे आणि हे साऊथ आहे आणि हे नॉर्थ आहे. करेक्ट. हे बघा चारी दिशा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवून घ्या. ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा खरं तर आता इथून फार छान दिसतात. इतका शांतपणा, ॲम्बियन्स पण इतका छान आहे. अर्थात मला सांग, एक साधा प्रश्न, स्क्वेअर फीटवरती आपण ते चार्ज करतो, पण इथे सोसायटी चार्जेस किती असणार आहेत, अम्युनिटी चार्जेस आपल्याला? इथे आता सध्यासाठी आपल्याला मेंटेन करायला टीम आहे. सो आपण JLL आहे जे मेंटेन करते प्रॉपर्टी. सो साधारण पर स्क्वेअर फीट वर असतं एक मेंटेनन्स फीस जी आपण घेतो आणि दे आर द वन्स हू हेल्प अस मेंटेन. सो नाव यू कॅन सी इट्स ऑलरेडी मेंटेन्ड. खूप छान. पीपल आर ऑलरेडी स्टेइंग अँड युजिंग द अम्युनिटीज. पुन्हा एकदा मला सांग, या रूफटॉप वरती पुन्हा रिपीट होतील काही मुद्दे? एकूण किती अम्युनिटीज आहेत आता सध्यामध्ये? तर आरामात 6-7 अम्युनिटीज आहेत आणि हे फक्त हार्फ आहे कारण का 3च टावर्स रेडी आहेत. जेव्हा पूर्ण होतील तेव्हा? येस, डेफिनेटली. हा चॉपर फाईन. हा, एकूण किती अम्युनिटीज असणार आहेत? 6 आता सध्यासाठी 6-7 आहेत. हा, पण पुढे जाऊन अजून येतील कारण का 3 टावर्स येतात. 3 टॉवर येणार आहे. हो. आणि एकूण किती अम्युनिटीज असणार आहे जे आपण कमिट करतो आहोत? जेवढे आता दिसतात त्याचा सेकंड हाफ दुसऱ्या साईडला पण यायचं. अशाच पद्धतीचा एक आता 1.5 रेडी आहे एकच मध्ये. हाफ साईजचा तिकडे पण टॉवर असणार आहे. बिकॉज हे 3 आहेत टावर्स, आता अजून 3 येतात. सो इट्स ऑलमोस्ट गोइंग टू बी द सेम. फाईन. एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो, पुणे कसं बदलतंय रिअल इस्टेटच्या टर्म्स मध्ये? खूप जास्त. जे आपण पुढे 5 वर्षा पहिला पाहिलं होतं आणि जे पुणे आत्ता आहे आणि पुढे बघणार आहोत, इट्स गोइंग टू बी वन ऑफ द मोस्ट डेव्हलप्ड सिटी तुम्ही नक्कीच म्हणू शकता. राईट. आता मधल्या काळामध्ये जेव्हा कोरोना होता त्यानंतर इन्व्हेंटरीज खूप जास्त आहेत वगैरे अशी चर्चा होती. आता तशी स्थिती आहे? आहे कारण का प्रोजेक्ट सुद्धा येत आहेत. राईट. बरेचसे टाउनशिप आहेत. येस. 6-7 मोठे टाउनशिप मला दिसतात की त्या 200 एकर 300 एकर वरती. येस. राईट. अप्रिशिएशन किती आहे? अप्रिसिएशन ऍक्च्युली एरिया वाईज पण डिफर करतं. राईट. 5-6% तर आरामातच भेटतं अप्रिसिएशन तुम्ही म्हणू शकता. राईट. इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं आहे पुण्यात? हो आहे, आता सध्या तरी आहे कारण का तुम्हाला पण माहिती आहे की प्रोजेक्ट्स येतात तर डेफिनेटली सध्यामध्ये आहे. राईट. सो थांबूया आपण इथे. अशी प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला वाटतं की तुमच्या बदललेल्या शहरासंदर्भातली आम्ही टिपायला हवी ती तुम्ही जरूर कळवा. पुन्हा एकदा, हे या प्रोजेक्टचं अजिबात प्रमोशन नाही आहे. हे फक्त एवढंच आहे की माझं तुमचं शहर कसं बदलतं आहे. कुणी इमॅजिन केलं होतं की जगातला सर्वात मोठा रूफटॉप पुण्यात असेल आणि ज्याच्यावर उभा राहून मी तुमच्याशी संवाद साधत असेल. आणि एवढंच नाही तर अशा प्रकल्पात अत्यंत उत्तम पद्धतीच्या अम्युनिटीज पाहून गुंतवणूकदारसुद्धा पुढे येतील. सो ह्या 22 प्रकारच्या अम्युनिटीजचा रूफटॉपवरती उपभोग घेणाऱ्या मंडळींसाठी 2 BHK ते नाहीच आहेत, 3 BHK आणि 4 BHK. पण ते अपार्टमेंट कसे आहेत तेही तुम्ही एकदा बघा. लेट्स गो.
हे ॲटोप्ले पण होतं जेव्हा ते तुमच्या आयपॅडला किंवा इंटरनेटच्या माध्यमातून हा पियानो कनेक्ट होतो. आपली ही आत्ताची प्रायोरिटी नाही आहे. भारतातलं नव्हे तर जगातला सर्वात मोठा रूफटॉप पुण्यात आहे. म्हणजे पुणे किती बदलतंय हे आज महाराष्ट्र बघतोय. चला सो इथे ह्या लक्झरियस स्कीममध्ये 6 वेगवेगळ्या पद्धतीच्या टॉवरमध्ये. सो वैष्णवी हे थिएटर आहे. येस. करेक्ट. सो दिस इज अ 29 सीटिंग मूवी थिएटर हॉल. बरं. आणि हे तुम्ही पूर्ण बुक पण करू शकता तुमच्या एंटायर फॅमिलीसाठी किंवा इथे वीकली बेसिसवर पण आपण मूवी रन करतो. अच्छा. येस. फार स्पेशियस आहे एकदम. एकदमच. Right. इट विल गिव्ह यू ऑल थिएटर फील्स. आणि पलीकडच्या टॉवरमध्ये काय? पलीकडच्या टॉवरमध्ये आपण स्पा अँड सलॉन आणणार आहे. ओके. त्याच्या पलीकडे? त्याच्या पलीकडे डी आणि ई मध्ये आपण कोवर्किंग स्पेस आणतोय. राईट. आणि कॉन्फरन्स रूम आणतोय. सो द पीपल हू वर्क फ्रॉम होम इट्स गोना बी व्हेरी कम्फर्टेबल फॉर देम. फाईन. गुड. सो इथे जसं थिएटर आहे ना तसंच ह्या 3 लॉबीमध्ये एक युरोपियन स्टाईलनी. वैष्णवी येस. काय? हाय. सो बेसिकली इथे इट्स मोर लाईक अ युरोपियन स्टाईल, अ रोमन थीम बेसिकली लॉबी. ॲज यू कॅन सी देर आर पेंटिंग्स. करेक्ट. लायब्ररी दिली आहे. जसं तुम्ही जर रोमला जाल तर तिथे असे फील्स येतात. तर सेम आपण इथे या लॉबीमध्ये दिले आहे. राईट. येस. हे लायब्ररी स्टाईलचं डिझाईन. येस. मोर लाईक अ इंग्लिश लायब्ररी यू कॅन से. इथे काही लोकांनी बसावं आणि पुस्तकं हो, येतात लोक, येऊन बसतात इथे इव्हनिंग्स मध्ये. दे सिट, दे रीड और दे टॉक. लाईक वी हॅव अ लॉट ऑफ पीपल फ्रॉम हु आर सिनियर सिटीजन्स, सो दे कम सिट अँड एन्जॉय एव्हरी डे. एकदम शांत असा ॲम्बियन्स आहे ना इथे. एकदम एकदम. राईट. मला सांग, तू काही आधीच्या प्रिव्हियस प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे, तुलना नाहीये, पण हे जे पुणे बदलतंय आणि एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला इतका प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं? ॲक्च्युली नाही, कारण का हे एकदमच वेगळं त्यांनी डिझाईन आणलंय आणि असं डिझाईन पहिल्यांदा इंडियामध्ये कोणी आणलंय की एवढ्या वेगळ्या वेगळ्या लॉबीज डिझाईन केलेल्या, एवढं मोठं टेरेस असं कुठेच आपल्याला बघायला आतापर्यंत तरी नाही भेटलं इंडियामध्ये. चला बघूया. सो ही जी डिझाईन आहे ना, ह्या डिझाईनमध्ये आणखीन एक युनिकनेस आहे. आपण ज्या 17व्या मजल्याचे हे सगळे टॉवर्स बघितले ना, तो जो शेवटचा अपार्टमेंटचा स्लॅब आहे त्याच्यात आणि ज्या रूफटॉपवरती मी बसलेलो आहे त्याच्यामध्ये अंतर आहे. काहीतरी स्पेसिफिक त्याला टेक्निकल नाव आहे. काय आहे वैष्णवी त्याचं नाव? मेझानाईन त्याचं नाव आहे. सो वेल थॉट आउट ही सगळी डिझाईन केलेलीच आहे. मला हाही प्रश्न पडला की याच्यामध्ये मराठी भाषिक किती आहेत? खूप सारे मराठी भाषिक आहेत, अनेक डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, एक्स आर्मीमॅन आहेत. सो खऱ्या अर्थाने ज्याला आपण आयुष्याची एवढ्या गुंतवणुकीनंतर आनंद घेण्याची जी आपली वृत्ती आहे ती ह्या जगातल्या सर्वात मोठ्या टेरेसवर बसून शांतपणे कॉफी घेण्यासारखी आहे. पुणे बदलते ना, प्रत्येक गोष्ट मला इथे पाहता येईल. बघा. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.